बातमीपत्रात आपलं स्वागत। आता बातम्या पाहू विस्तारानं। प्रचंड चुरस, ईर्ष्या, हुरहुर आणि उत्कंठा अशा वातावरणात आज कोल्हापूर महापालिकेसाठी मतमोजणी पूर्ण झाली। मतमोजणी प्रक्रिया काहीशी संथ गतीने झाली आणि सायंकाळी 4 वाजता निकालाचं अंतिम चित्र स्पष्ट झालं। कोल्हापूर महापालिकेतील बहुमताचा आकडा ओलांडून महायुतीनं 45 जागांवर यश मिळवलं। त्यामध्ये भाजपला 26 जागा मिळाल्या, शिवसेनेनं 15 जागांवर बाजी मारली, तर राष्ट्रवादी काँग्रेसला 4 जागा मिळाल्या। दुसरीकडे काँग्रेसनं 34 जागा जिंकून आपली ताकद दाखवून दिली, तर ठाकरे गट शिवसेनेला आणि जनसुराज्य शक्ती पक्षाला प्रत्येकी एका जागेवर समाधान मानावं लागलं। महाविकास आघाडीला कोल्हापूर महापालिकेत 35 जागा जिंकता आल्या। गेले 15 दिवस प्रचाराचा प्रचंड धुरळा उडाल्यानंतर आज कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीची मतमोजणी झाली। रमणमाळा इथल्या शासकीय धान्य गोदाम, राजारामपुरीतील व्ही.टी. पाटील सभागृह, गांधी मैदान आणि दुधाळी पॅव्हेलियन अशा 4 ठिकाणी मतमोजणी प्रक्रिया पार पडली। आज सकाळी ठीक 10 वाजता मतमोजणीला प्रारंभ झाला। पोस्टल आणि ईव्हीएमची मतमोजणी एकाच वेळी सुरू झाली आणि 11:15 पासून निकालाचा कल जाहीर होऊ लागला। दुसरीकडे व्ही.टी. पाटील हॉलमध्ये निवडणूक यंत्रणेनं नियमांचा अतिरेक करत प्रसार माध्यमांना छायाचित्रण करण्यास मज्जाव केला। त्यामुळे पत्रकार आणि निवडणूक अधिकारी तसंच पोलीस यांच्या शाब्दिक वाद झाला, तर दुधाळी इथंही प्रसार माध्यमांशी अधिकाऱ्यांनी हुज्जत घातली। तर माध्यम कक्षातील ध्वनी यंत्रणा, टीव्ही सेट यांचा 10:30 वाजेपर्यंत पत्ता नव्हता। त्यामुळे निवडणूक यंत्रणेचा गलथान कारभार दिसून आला। दरम्यान कोल्हापुरातील 4ही केंद्रावर कडेकोट पोलीस बंदोबस्तात मतमोजणी सुरू झाली। पहिला निकाल प्रभाग क्रमांक 1चा जाहीर झाला। त्यानंतर दुपारी 12 वाजेपर्यंत 20 पैकी 8 प्रभागांचे निकाल स्पष्ट झाले। त्यानंतर मतमोजणी संथ गतीनं सुरू होती। प्रभाग क्रमांक 8 आणि 18ची मतमोजणी तर दीर्घकाळ रखडली होती। अखेर सायंकाळी 4च्या सुमारास कोल्हापुरातील 20 प्रभागांचा निकाल स्पष्ट झाला। त्यामध्ये महायुतीला कोल्हापूर महापालिकेत बहुमत मिळाल्याचं दिसून आलंय। भाजपला 26 जागा मिळाल्या, तर शिवसेनेला 15 जागांवर यश मिळालं आणि राष्ट्रवादीला 4 जागा जिंकता आल्या। त्यामुळे महायुतीला एकूण 45 जागा मिळाल्या। दुसरीकडे काँग्रेसनं 34 जागा जिंकल्या, तर ठाकरे गट शिवसेनेला केवळ 1 जागा मिळाली। त्यामुळे महाविकास आघाडीचं संख्याबळ 35 आहे। जनसुराज्य शक्ती पक्षाला केवळ 1 जागा मिळाली आहे। नजीकच्या काळात जनसुराज्य शक्ती पक्षही महायुतीला पाठिंबा देऊ शकतो। एकूणच कोल्हापूर महापालिकेत सत्तांतर झालं असून आता महायुती सत्तेवर आली आहे।